नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाखा आहे. माझी 10वीची परीक्षा नुकतीच संपली होती. परीक्षा संपल्यानंतर मी माझ्या मावशीच्या घरी गेले. माझ्या मावशीला एक मुलगा होता, त्याचं नाव यश होतं आणि एक मुलगी होती, तिचं नाव साक्षी होतं. माझी मावशी खूपच सुंदर होती आणि साडीत तर ती आणखीन छान दिसायची. माझे काका म्हणजेच मावशीचे पती संजय तिला कधीच एकटे सोडायचे नाही. मी त्यांना काका म्हणायचे. एके दिवशी रात्री आमचं जेवण झालं. साक्षी तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि यशही तिच्या मित्राकडे निघून गेला. घरी फक्त मी, मावशी आणि काका होतो. आम्ही घरी टीव्ही बघत होतो. अचानक मावशी आणि काका दोघेही वर टेरेसवर गेले. माझं लक्ष पूर्णपणे टीव्हीकडे होतं. थोड्या वेळाने टीव्हीवर जाहिरात आली. तेव्हा मी इकडे-तिकडे बघितलं, पण घरी कोणीच दिसलं नाही. मग मी बाहेर जाऊन पाहिलं. तिथेही कोणी नव्हतं. वर जाताना मला मावशी आणि काकाचा आवाज येऊ लागला. मी हळूच पायऱ्या चढले आणि वर डोकावून पाहिलं. मावशी आणि काका एकमेकांच्या खूप जवळ उभे होते. एकमेकांना चुंबन घेत होते. मी हे सगळं बघत राहिले. हे पाहताना मला खूप मजा येत होती. माझे काका खूपच रोमॅन्टिक होते. मी थोडा वेळ त्यांचे हे दृश्य पाहिलं आणि मग खाली येऊन पुन्हा टीव्ही बघायला लागले. थोड्या वेळाने मावशी आणि काकाही खाली आले. त्यांनी माझ्याकडे काही वेळ बघितलंच नाही. दोघेही एकदम शांत बसले होते आणि तिचे ओठही खूप लाल दिसत होते. मी काकांकडे पाहिलं. ते शांतपणे टीव्ही बघत होते. जणू काही झालंच नाही असं दाखवत होते. रात्री झोपताना आम्ही सगळे एकत्र झोपायचो. काका त्यांच्याजवळ, यश, मग मावशी आणि तिच्या बाजूला मी आणि साक्षी असं झोपायचो. त्यामुळे काका आणि मावशीला रात्री काही एकांत मिळत नव्हता. दुसऱ्या दिवशी दुपारी मी, यश आणि साक्षी कॅरम खेळत होतो आणि मावशी खुर्चीवर होती. कॅरम खेळता खेळता माझं लक्ष काकांकडे गेलं. ते मावशीला काहीतरी इशारा करत होते. थोड्या वेळाने मावशी उठली आणि मागच्या खोलीत गेली. माझ्या मनात विचार येऊ लागलं की कदाचित मागच्या खोलीत ते रात्रीचा कार्यक्रम पूर्ण करतील. म्हणून मी 5 मिनिटांनी पाणी पिण्याचा बहाणा करून मागच्या खोलीत गेले. तिथे गेल्यावर मी पाहिलं, काका मावशीच्या एकदम जवळ उभे होते. मला पाहताच दोघेही लाजले. काका म्हणाले, तुझ्या मावशीच्या डोळ्यात कचरा गेला होता, तो काढत होतो. मी म्हणाले, मला पाणी प्यायचं होतं म्हणून आले. तेवढ्यात काकांनी पटकन पाण्याचा ग्लास भरून दिला. मी पाणी पिऊन तिथून निघाले आणि माझ्या मागोमाग तेही आले. खेळता खेळता काकांनी माझ्याकडे टक लावून पाहायला सुरुवात केली. आमच्या नजरा भिडल्या आणि त्यांनी माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं. मला थोडी भीती वाटली, म्हणून मी त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं नाही. त्या रात्री साक्षी तिच्या मैत्रिणीकडे मेहंदी काढण्यासाठी गेली होती आणि यश जिमला गेला होता. काका बाहेर बसले होते, तर मी आणि मावशी टीव्ही बघत होतो. त्यामुळे मला तो मेसेज दिसला. तो काकांचा होता. मला समजलं की आजही त्यांचा कार्यक्रम होणार. 5 मिनिटांनी मावशी उठली आणि वर गेली. मी टीव्ही बघत असल्याचे दाखवत होतो, पण माझं लक्ष त्यांच्याकडे होतं. मी 10-15 मिनिटांनी हळूहळू टेरेसकडे गेले. आज मावशीने सुंदर नाईट गाऊन घातलं होतं आणि काकांनी तर फक्त टॉवेल गुंडाळलं होतं. मी हळूच पायऱ्या चढले आणि वर डोकावून पाहिलं. काकांचं तोंड पायऱ्यांकडे होतं आणि ते दोघेही एका खास पोझिशनमध्ये होते. काकांनी जोरात त्यांचं काम सुरू केलं होतं. मावशीचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून तिने तोंडावर हात ठेवला होता. तेवढ्यात काकांचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्यांनी मला पाहिलं, पण त्यावेळी ते बोलण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांचा कार्यक्रम अचानक थांबला. ते घाईघाईनं सगळं नीट करू लागले आणि मीही पटकन खाली उतरले. थोड्या वेळाने ते खाली आले. तेवढ्यात मावशीचा फोन वाजला. तिच्या मैत्रिणीचा फोन होता. तिने मावशीला काही कामासाठी बोलावलं. मावशी काकांना म्हणाली, मी अर्ध्या 1 तासात मैत्रिणीकडे जाऊन येते. असं म्हणून ती निघून गेली. घरी फक्त मी आणि काका होतो. काका खुर्चीवर बसले होते आणि मी पलंगावर. मला त्यांच्यासमोर बघण्याची हिंमत होत नव्हती. मी उठून जायला लागले. तेवढ्यात काकांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, तू आम्हाला टेरेसवर बघत होतीस ना? माझा हात थरथरू लागला. काकांनी माझ्याकडे खालून वरपर्यंत पाहिलं आणि म्हणाले, तू आता तारुण्यात आली आहेस. तुलाही हे सगळं हवे असेल ना? मी घाबरून म्हणाले, काका माझा हात सोडा. तुम्ही हे काय बोलताय? पण काका म्हणाले,
तू तर आम्हाला मजेत बघत होतीस. तुला खूप मजा येत होती ना? तेवढ्यात काकांनी मला जवळ ओढलं आणि माझ्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली. त्यांचा स्पर्श मला सुखद वाटत होता. त्यांनी माझा चेहरा जवळ घेतला, मागून माझे केस पकडले आणि माझ्या ओठांवर चुंबन घेणार. तोच मावशी आली. हे सगळं पाहून मावशीला काय बोलावे काहीच कळत नव्हतं. तिने माझ्या कानाखाली दिली आणि काकांकडे पाहिले. ती काकांना काहीच न बोलता बेडरूममध्ये निघून गेली. काकाही तिच्या मागोमाग गेले. बेडरूममधून आवाज येत होता. काका मावशीला म्हणत होते की मीच त्यांना भुरळ घातली. पण मावशी म्हणाली, ती तर अजून लहान आहे. पण तुम्ही मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुम्हाला माफ करू शकत नाही. मी तुमच्यावर इतकं प्रेम केलं आणि तुम्ही माझा विश्वासघात केलात. आता मी तुमच्यावर कधीही प्रेम करू शकणार नाही. माझ्यामुळे मावशी आणि काका यांच्यात दुरावा निर्माण झाला. मला काय बोलावे काहीच कळेना. मीही वयात आले होते. माझ्या पुढच्या भविष्यात अडचण येऊ नये म्हणून मावशीने या गोष्टीला जास्त बढावा दिला नाही. मला समज दिली आणि मला माझ्या घरी सोडून आली. आता ही गोष्ट आमच्या तिघांमध्ये राहिली. त्या दिवशी जर माझ्याकडून काही चुकीची गोष्ट घडली असती, तर काका आणि मावशीचा संसार उद्ध्वस्त झाला असता आणि याला जबाबदार मी असते. मलाही झाल्या गोष्टीचा खूपच पश्चाताप झाला. मीही मावशीची माफी मागितली. तर मित्रांनो, अशा गोष्टींना बळी पडण्याआधी 10 वेळा विचार करा. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. नाहीतर तुम्हालाही अशा गोष्टींना बळी पडावं लागेल. बाकी तुम्ही समजदार आहात. धन्यवाद.